नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारे पोटॅटो बाईट्स। बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे हे बाईट्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील। तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे। बटाटे 9 बटाटे आहेत आणि वजनी प्रमाणात ते अर्धा किलो आहेत। कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आपल्याला। कॉर्नफ्लॉवरच्या जागेवर तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठ पण वापरू शकता। काळी मिरी आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो। आता हे बटाटे बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचे आहेत। हे बघा, बटाटे कापताना ना असे छोटे छोटे तुकड्यामध्येच पातळ कापून घ्यायचे आहेत। आणि मी आता हे पाण्यात टाकलेले आहेत। हे बटाटा आता उकडून घ्यायचा आहे आपल्याला। त्यासाठी 60 ते 70% बटाटा उकडवून घ्यायचा आहे, पूर्णपणे उकडवायचा नाही आहे। बटाटा उकडते वेळी ना आतून थोडासा तो कच्चाच राहिला पाहिजे, बाहेरून उकडला पाहिजे आणि 5 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आहे बटाट्याला। हा बघा, बटाटा शिजलेला आहे। आता त्यातलं पाणी गाळून टाकू। हे पाणी तुम्ही बटाट्याचं नंतर आमटी वगैरे बनवण्यासाठी किंवा भाजीसाठी वापरू शकता। बटाटा ना थंड झाला की त्याला चॉपर मशीनमधून मी बारीक करून घेत आहे। तुमच्याजवळ जर चॉपर मशीन नसेल तर काट्याच्या मशीने वगैरे पण असं जाडसर असं त्याला बारीक करायचं, एकदम पेस्ट करायची नाही आहे। हे बघा, या पद्धतीने काट्याच्या मशीने पण बारीक करून घेऊ शकता बटाटा तुम्ही। मशीन चालू बंद करून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता हे एका परातीमध्ये काढून घेत आहे मी। आता ह्या बटाट्यामध्ये ना 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। तुमच्याजवळ जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ किंवा मैदा पण वापरू शकता। आणि कविता स्वयंपाकघरला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक शेअर पण करा। जरासाच ऑर्गॅनो टाकायचं आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे। चिली फ्लेक्स नसेल तर हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता। आणि पाव चमचाभर काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि आपण जे चीज घेतलेलं आहे ते किसून टाकायचं आहे। 4 चीजचे क्यूब घेतलेले आहेत मी, ते किसून टाकले त्याच्यामध्ये। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पोटॅटो बाईट्स ना तुम्ही मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता। रात्री याची तयारी करून ठेवायची आणि सकाळी तुम्ही मुलांसाठी टिफिनला देऊ शकता। आता ह्या मिश्रणाचे ना छोटे छोटे बाईट्स तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे आहेत, गोल किंवा कुठच्या शेपमध्ये जे बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकता। तुम्ही हे एका एअरपॅक डब्यामध्ये ठेवून फ्रीजरमध्ये 5 ते 6 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तळू शकतो। हे बघा, सगळे पोटॅटो बाईट्स मी बनवून घेतलेले आहेत। इकडे मीडियम फ्लेमवरती तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे। आता जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे तळायला सोडायचे आहेत आणि 2 मिनिटांनी दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आहेत आणि मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। पोटॅटो बाईट्स आपले तळून तयार आहेत। आता तेल व्यवस्थित गाळून एका ताटामध्ये काढून घेऊयात। किती सुंदर आणि खुसखुशीत असे पोटॅटो बाईट्स तयार झालेले आहेत। हे पोटॅटो बाईट्स तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।